राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बारामती दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामतीतल्या विविध लोकार्पण विकास कामांचं जे आहे ते लोकार्पण होणार आहे। यामध्ये प्रामुख्यानं बारामतीतलं बस स्थानक जे आहे ते आपण या ठिकाणी बघतोय। बारामतीतलं हे बस स्थानक जे आहे ते अतिशय दर्जेदार काम करण्यात आलेलं आहे। छोट्या विमानतळाचं साजेसं असं हे बसस्थानक आहे। या बसस्थानकाची जर रचना पाहिली तर एखाद्या छोट्या विमानतळाला देखील मागे सारेल अशी ही बसस्थानकाची रचना करण्यात आलेली आहे। खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हे बसस्थानक करण्यात आलेलं आहे। या अत्याधुनिक बसस्थानकावरती जवळपास 22 फलाट जे आहेत त्या फलाटावर 22 एस.टी. बसेस थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। याशिवाय जवळपास 50हून जास्त कमर्शियल गाळे जे आहेत त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत। त्याच्यातून जो पैसा उपलब्ध होईल, निधी उपलब्ध होईल, त्याच्यातून या बसस्थानकाचा मेंटेनन्स केला जाणार असल्याचं सांगितलेलं आहे। याशिवाय एस.टी. ट्रान्सपोर्ट कर्मचाऱ्यांची जी बँक आहे या बँकेचे देखील याच ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। याशिवाय या ज्या बस उपलब्ध होणार आहेत त्या बसला चार्जिंग स्टेशन आणि CNG स्टेशन देखील याच परिसरात करण्यात आलेलं आहे। खरं तर हे बसस्थानक जे आहे ते अगदी पुणे मुंबईच्या धर्तीवरती हे बसस्थानक करण्यात आलेलं आहे। छोट्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं अत्याधुनिक बसस्थानक हे देशात पहिल्यांदाच पाहायला मिळते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासाचंच एक द्योतक आहे। खरं तर बारामतीत बसस्थानकाशिवाय पोलीस उपमुख्य कार्यालयाचं देखील उद्या उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे। याशिवाय पोलीस वसाहतीचं देखील लोकार्पण होणार आहे। एकूणच मुख्यमंत्री उद्या बारामतीकरांसाठी हजारो कोटी रुपयांच्या लोकार्पणाचं काम लोकांना सुपूर्द करणार आहेत विकास कामं आणि त्यामुळं बारामतीचा विकासाची चर्चा जी सातत्याने होत आहे ते उद्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देखील पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन अमोल समी, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती।